सांगलीवाडी प्रभागातील नागरी समस्यांसह शासकीय कागदपत्रे, नोंदणी, दाखले यासाठी मोफत सुविधा एक मदतीचा हात म्हणून युवा नेते अभिजित कोळी यांच्या हिंदवी जनसेवा फाउंडेशनच्या संकल्पनेतून जयंत जनसेवा कार्यालय सुरू करण्यात आले। या कार्यालयाचा भव्य शुभारंभ सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। युवा नेता अभिजित कोळी कधी पदाच्या अपेक्षा न करता जयंत पाटील साहेबांच्या सोबत राहिला। गेल्या काही वर्षापासून एकनिष्ठ वेगवेगळ्या आरोग्य शिबिर, गोरगरीब लोकांना जेवण वाटप कधी फोकस व सोशल मीडियावर केले नाही। या कार्यक्रमांमध्ये सांगली जिल्ह्याचे किंगमेकर आमदार जयंतराव पाटील साहेबांनी उद्घाटनात कौतुक केले। यावेळी उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, हरिदास पाटील, मैनुद्दीन बागवान, राहुल पवार, अभिजित भोसले, महालिंग हेगडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यालयामुळे नागरिकांना शासकीय प्रक्रियेसाठी सहज आणि सोयीस्कर सेवा मिळणार असल्याने परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे। जलद आणि सोयीस्कर सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध आहे। इथे मिळणाऱ्या प्रमुख सेवा तुमच्या ओळख आणि शासकीय दस्तऐवजांसाठी आम्ही देत आहोत आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, शैक्षणिक दाखले, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र तसंच जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र, वृद्ध आणि आदिवासी राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र मिळवण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे। बँकिंग आणि आर्थिक योजनांमध्ये आम्ही मदत करतो। बँक खाते उघडण्यासाठी मार्गदर्शन, प्रधानमंत्री किसान योजना, 7/12 उतारा, आयुष्मान भारत योजना कार्ड, सर्व प्रकारचे ऑनलाईन बिल भरणे, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज सुविधा, विविध शासकीय योजनांची नोंदणी आणि माहिती, सर्व सेवा मोफत। होय, सर्व सेवा मोफत। आता मोठ्या खर्चाशिवाय तुमची सरकारी कामं जलद आणि सोप्या पद्धतीने पूर्ण करा। विश्वासार्हता आणि जलद सेवा तुमच्या महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी आता कुठेही हेलपाटे मारण्याची गरज नाही। जयंत जनसेवा कार्यालयात अनुभवा जलद, अचूक आणि विश्वासार्ह सेवा। नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत, तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर। तुमच्या सरकारी कामांसाठी एकमेव ठिकाण जयंत जनसेवा कार्यालय। संपर्क माहिती पत्ता गाडगीळ प्लॉट, सोसायटी रोड, झेंडा चौक, सांगलीवाडी। अधिक माहितीसाठी संपर्क करा 7322 00 3555। सेवा हीच आमची ओळख आणि लोकहित हेच आमचं ध्येय। गेल्या काही वर्षात आम्ही समाजाच्या विविध स्तरांवर मदतीचा हात पुढे केला आहे। सांगलीवाडीतील पंतप्रधान अभिजित कोळी आणि हिंदवी जनसेवा फाउंडेशनने पुढाकार घेऊन एक
आगळी वेगळी अशी सेवा आपणाला देऊ केलेली. मी आतापर्यंत कुठंच अशी सेवा आहे असं ऐकलेलं नव्हतं. आणि आता अभिजित भोसले नगरसेवक आहेत. प्रत्येक नगरसेवकाला हरदास पाटील होते. प्रत्येक नगरसेवकाला असं करावंसं वाटेल आता इथून पुढे. मी जयवंत नलवडे साहेबांचं नाव घ्यायचं विसरलो, सॉरी दिलीपराव पाटलांचं नाव घ्यायचं विसरलो. तर अशी कधी कुठं सेवा मी तरी ऐकलेली नव्हती. हे एक मोठं धाडस आहे. आणि सर्व सुविधा मोफत, बरोबर जयंत पाटलाच्या बाजूला. त्यामुळे हे मोठं काम, मोफतच करतोय. मोठं काम, हे मोठं धनुष्य, इंद्रधनुष्य आपण उचललेलं आहे. तसं अभिजितने अनेक वेगळे उपक्रम राबवलेले आहेत यापूर्वी. तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही, पण अभिजित 100 लोकांना घरपोच अन्नदान करतो रोज सकाळ आणि संध्याकाळ. त्याची मोठेपण आहे की अभिजितने कधीही जाहीर केलेली नाही. प्रत्येक गरजू घराला डबा पोचवतो. आता याची कधी त्यांनी जाहिरात केली नाही, पण आमच्यासारखं कोणी असेल तर आधी जाहिरात आणि मग जमलं तर. पण अभिजितने अनेक छोट्या मोठ्या सामान्य माणसाला महत्वाच्या वाटणाऱ्या सेवा या भागाच्या जनतेला गेल्या काही वर्षात दिलेल्या. लोकांचं बैलगाडा शर्यतीवर बरंच मोठं प्रेम आहे. अभिजितने बैलगाडा शर्यती देखील इथे घेतल्या. 5 किलोमीटर मला वाटतं बैलांना स्पर्धेला पळवण्याचं काम. आणि सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातले, सातारा जिल्ह्यातले बैलगाडा प्रेमी, स्पर्धेचे प्रेमी हे प्रचंड मोठ्या संख्येनं गोळा होतात हे आपण बघितले. आता 6 एप्रिलला करायचं त्यांचा मनोदय आहे. सांगण्याचा मुद्दा हा आहे की एखादा तरुण पुढे येतो आणि लोकांच्या हिताचा विचार करून कार्यक्रम हातात घेतो, त्याला फार महत्व आहे. आणि अभिजितचा कार्यक्रम, प्रत्येक छोटा मोठा कार्यक्रम हा लोकांच्या हिताचा असतो. आतापर्यंतचा आपला अनुभव आहे. कोरोनाचा मगाशी बघितलं, कोरोनाच्या प्रसंगात त्यांनी केलेली घरपोच मदत असेल, सगळ्याच गोष्टी, आरोग्य सेवेत असेल, सगळ्याच गोष्टी प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकसेवेच्या भावनेनं करण्याचं काम अभिजित कोळी आणि त्यांच्या टीमनं या परिसरात केलेलं आहे. आज मला इथं आल्यावर फार मोठं आश्चर्य वाटलं की जयंत जनसेवा जनतेचे कार्यालय हे नाव या कार्यालयाला दिले. आणि इथं आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, शैक्षणिक दाखले, उत्पन्नाचे आणि इतर दाखले, मतदार नोंदणी संबंधित, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, वय व रहिवासी प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट, सर्व प्रकारची बिल भरणं केंद्र, PM किसान योजना, 7/12 उतारा, आभा कार्ड, शॉप ऍक्ट लायसन्स, आयुष्यमान भारत योजना कार्ड, प्रॉपर्टी कार्ड, हे सगळं अभिजित इथे फक्त तुम्ही कागद देऊन घरी जायचं, संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते पोच होणार. अशी सेवा मी आतापर्यंत कुठं बघितलेली नव्हती. आणि म्हणून मी ह्याला इंद्रधनुष्य म्हणतोय. सरकार सेतूची कार्यालय काढतं आणि सरकार जी फी घेतं ती फी पण इथे येणाऱ्या माणसाला भरावी लागू नये अशी शरद खराडे यांनी व्यवस्था केलेली आहे. इथनं आता शर्ट पॅन्ट जोरात बूट घालून आलाय, जाताना देणगी देऊन जावा. पण लोकांच्यासाठी ही व्यवस्था अभिजितने चांगलेवाडीत केली आहे. एक 4-6 महिने अनुभव घेतल्यानंतर ते जयाभाऊ नलवडे आपल्याकडे घेऊन जाऊ आपण, असलाच कार्यक्रम आहे. म्हणजे ही विशेष आहे. म्हणजे मी तर आतापर्यंत कोणी हे धाडस केलेलं पाहिलं नाही.
आणि म्हणून या आगळ्या वेगळ्या सेवेचं उद्घाटन अभिजित कोळींच्या करत असताना मला अभिमान आहे की अभिजित कोळी हे गेले काही वर्ष आमच्याशी संबंधित राहून अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमाला आम्हाला नेहमी बोलवत असतात आणि ते सगळे कार्यक्रम करत असताना या अंगणवाडीतल्या युवकांची त्यांना फार मोठी साथ आहे. लोकांची साथ असली की काहीही शक्य होतं आणि म्हणून आज एवढा मोठा जनसमुदाय. मी या निमित्तानं एवढंच सांगतो अभिजित, मी गेली 8-10 वर्ष बघतोय जनतेसाठी कुठलंही काम असेल चटताय आमच्यापर्यंत, तुमच्याकडनं नाही झालं तर आमच्यापर्यंत आणताय, माझ्यापर्यंत नाही झालं तर साहेबांकडे जाताय. पण गेली 8-10 वर्ष तुम्ही असो हरिभाऊ असो कधी सांगलवाडीच्या जनतेसाठी थांबलेला नाही. आज त्याचं ऑफिशियल उद्घाटन झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण वाडीकरांना माहीतच असेल की मी लहानाचा मोठा वाडीतच झालो. माझी वाडी 10-15 वर्ष लहानपण माझं इथं गेलेलं आहे. तर वाडीकरांना चांगलं माहीत असेल की काहीही बँकेचं काम असो, उतार्याचं काम असो, कुठलंही काम असो, एजंटचा सुळसुळाट आहे. एजंट लोक पैसे घेतात, 10 घे, 20 घे, 100 घे, 200 घे. तुम्ही लोकांसाठी हे मोफत चालू केलं आहे, त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या निमित्ताने एवढंच सांगतो की मी असो, आमची पूर्ण टीम असेल, ही कायम तुमच्या मागं या सामाजिक उपक्रमात राहणार. या वर्षीचं आरोग्य शिबिर जरा लेट होत चाललंय, या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात परत एक आपल्याला आरोग्य शिबिर इथं ताबडतोब घेतलं पाहिजे, कारण साहेबांचा वाढदिवस होऊन सुद्धा 1 महिना झाला. तर येत्या महिन्यात आपण या निमित्ताने जाहीर सुद्धा करतो, येत्या महिन्यात सुद्धा आपण आरोग्य शिबिर घेऊ. आणि पुन्हा एकदा अभिजितला शुभेच्छा देतो. मदन भाऊचं गाईड कायम अभिजितच्या मागे आहे, मला चांगलं माहित आहे. अभिजित करायची जिद्द आहे, पण कशा पद्धतीने करायचं हे मदन भाऊ पाटील निश्चित त्यांचं मार्गदर्शन अभिजितला असतं. आणि पुन्हा एकदा मी अभिजितला शुभेच्छा देतो आणि थांबतो. करणारे आणि कुठलाही काम चालू करत असताना पहिला आम्ही मार्गदर्शन म्हणून सल्ला घ्यायला ज्यांच्याकडे जातो, जे आमचे संजय वजे साहेब, पहिलंच वाक्य त्यांच्या तोंडात कायम असते की तू कर रे, मी हाय की, असं प्रत्येक वेळा म्हणणारे संजय वजे साहेब. तसेच या संकल्पनेसाठी मला मदत करणारे सचिनदादा जगदाळे आणि ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी अहोरात्र माझ्यासाठी झटलेले माझे लहान बंधुमित्र मदन भाऊ पाटील, तसेच या ठिकाणी जयंत पाटील साहेब यांचा शब्द मानून काम करणारे आमचे हरिभाऊ असतील, महिनुद्दीन भाई असतील व राहुल दादा, आमचे भोसले साहेब, सर्व पदाधिकारी, तसेच माझ्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित असणारे काँग्रेसचे नेते दिलीप भाऊ पाटील, PR दादा, महाबळेश्वर चौगले भाऊ, तसेच सचिन दादा, या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि माझ्या विनंतीला मान देऊन कोणतीही राजकीय विचार न करता मतभेद बाजूला ठेवून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले माझे बंधू आणि मित्र सांगलेवाडीकर साहेब, ही संकल्पना चालू करायच्या आधी आम्ही भरपूर यावर विचार केला. ही संकल्पना चालू करताना कोणत्याही आपल्या राजकीय पक्षाचं नाव दिलं नाही. याचं कारण म्हणजे कुठल्याही सांगलेवाडीतल्या माणसाला इथं येत असताना हे राजकीय प्रेरित ऑफिस आहे का असं वाटू नये. कुठल्याही माणसाला हे वाटू नये की हे अभिजित कोळीचं ऑफिस आहे. प्रत्येक माणसाला, सांगलीवाडीतल्या घरातल्या प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे हे माझं हक्काचं कार्यालय आहे, हे माझं हक्काचं ऑफिस आहे, जिथे जाऊन मी कधीही काम करू शकतो, काम करून घेऊ शकतो. त्यामुळे आम्ही ह्या कार्यालयाला जयंत जनसेवा फाउंडेशन असं नाव दिलेलं आहे. त्या माध्यमातून साहेब आम्ही काम करतोय. सांगली महानगरपालिकेत जरी सांगलीवाडी हे गाव असलं तरी सांगलीवाडी आणि बाकीच्या क्षेत्रात खूप जमीन आसमानचा फरक आहे. सांगलीतल्या नगरपालिकेतल्या क्षेत्रातल्या लोकांच्या अडचणी वेगळ्या आहेत आणि त्याच्या विरोधातच बरोबर सांगलीवाडीच्या समस्या वेगळ्या आहेत. आमच्या इथे 80% शेतकरी भाग आहे. जो शेतकऱ्याला उतारा पाहिजे त्याला चावडीत जावं लागतं. चावडीत गेला की तो अर्ज करतो,
त्यानंतर 1 दिवसानं 2 दिवसानं तलाठी साहेब बोलवतात. ज्यावेळी ते बोलवतात तेव्हा शेतात पाणी चालू असतं आणि त्याचं काम आवरून जातो तेव्हा चावडी बंद असते. 2-4 दिवस हेलपाटी मारायला लागतात. आमच्या महिला 80% महिला इथं घर काम करतात, त्या कधी बाहेर पडत नाही. त्यांना ज्या वेळेला कशाचं बँकेचं पासबुक काढायचं आहे किंवा लाडक्या बहिणीचे पैसे काढायचे आहेत तर कुणाला तर घेऊन जावं लागतं, बँकेत स्लिप भरायला लागते आणि काम करून घ्यायला लागतं. त्यांचा वेळ जातो आणि माहिती नसल्यामुळं प्रॉब्लेम होतो. तर तसं हे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आम्ही हे हक्काचं कार्यालय काढले. आमचा शेतकरी बांधव इथं येईल, आमच्या इथं मॅडम असतील, सर असतील, त्याला सांगेल ह्यो गट नंबर आहे, याचा उतारा मला संध्याकाळी घरात पोच कर. तर का माझी मी शेताची कामावरून येतो, त्यांनी अधिकाऱ्यांना हक्कानं सांगायचं. इथं आमची माता भगिनी येईल, इथं सांगेल ही स्लिप तुझं तू भर, तुझं तर हे कर, माझा अंगठा घे, मला पैसे दे, मला जाऊ दे. ह्यासाठी आम्ही कार्यालय काढलेलं आहे साहेब. परवा असंच मी पत्रकारांना ही निमंत्रण पत्रिका द्यायला गेलो. त्यांनी मला म्हणले यावर कुठं पक्षाचं चिन्ह दिसत नाही ना पक्षाचा लोगो दिसत नाही, काय भानगड आहे. मी म्हणलं जयंत पाटील साहेब हाच आमचा पक्ष आहे, हाच आमचा ब्रँड आहे म्हणलं. त्यात परत एकाने विचारलं साहेब की तुम्ही जयंत पाटलांचं का नाव दिले, दुसरं काय पण दिला असता, तुझं दिलं असतास काय, जयंत पाटलांना खुश करायसाठी हे केले का. तर मी त्यांना साहेब लगेच उत्तर दिलं, मी माझं नाव देऊ शकलो असतो, दुसरं काही देऊ शकलो असतो, पण जयंत पाटील म्हणजे विश्वास आणि विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे जयंत पाटील. ज्यावेळी इथं माणूस येईल तेव्हा त्याला विश्वास होईल की इथं आलेल्या माणसाचं काम व्यवस्थित, फास्ट आणि चांगल्या पद्धतीने होते. त्यामुळे आम्ही या ऑफिसचं नाव जयंत जनसेवा फाउंडेशन दिले. साहेब हे काम करत असताना आम्ही हे जरी आज कार्यालय चालू केलं असलं तरी गेली 4-5 वर्ष झालं वाडीत चांगल्या पद्धतीने काम करतोय, प्रत्येक घटकासाठी काम करतोय. आरोग्याच्या बाबतीत असेल तर बजाज साहेब कुठलंही काम असू दे, रस्त्याच्या उद्घाटनला आलं तरी बोलत 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 ते परत आरोग्याकडे जातात. काय जरी झालं आमच्या कबड्डीच्या उद्घाटनला हरिभाऊच्या इथं आले तर बोलत बोलत आरोग्याच्या विभागाकडे जातात. त्यामुळं आरोग्याचं काम सांगलीवाडीत चांगल्या पद्धतीने चालू आहे. आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून असो तुमच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करतोय. अभिजित कोळीकडे कुठलं पद नाही, काय नाही माहिती आहे तरी लोक काम घेऊन येतात, कारण लोकांना माहिती आहे अभिजित कोळीच्या मागच जयंत पाटील नावाचा ब्रँड आहे, त्यामुळं त्याचं काम होणार आहे. साहेब आम्ही असंच काम करत राहू, फक्त तुमचं साथ पाठिंबा आमच्याबरोबर असाच राहू दे. धन्यवाद. जनसेवा म्हणून या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना घरपोच सेवा दिली जाणार आहे. या संदर्भात आता जे नवोदित कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, जे आपल्या राज्यात काम करत असतात, त्यांना तुम्ही काय आवाहन करताय आणि कार्यालयाबद्दल आपलं मत. अभिजित कोळींनी एक धाडसी पाऊल टाकले आणि जनतेला सर्व सुविधा, सर्व सर्टिफिकेट हे घरपोच देण्याचा आणि मोफत देण्याची व्यवस्था करायचं काम त्यांनी हातात घेतलं आहे. आणि असं काम महाराष्ट्रात कोणी केलेलं मला तरी माहीत नाही. आणि त्यामुळं एक मोठं धाडस या भागात अभिजित कोळींसारखा एक युवा नेता करतो आहे. त्याला शुभेच्छा आज आम्ही सगळ्यांनी दिल्या. आणि या ठिकाणी हे जे जयंत जनसेवा केंद्र त्यांनी उभं केलेलं आहे त्यातून या भागातल्या जनतेची प्रचंड सेवा होईल असा मला विश्वास आहे. अभिजित कोळींनाही शुभेच्छा. या भागात अभिजितच्या बरोबर काम करणारे युवकांनी प्रचंड मेहनत करायचं आत्तापर्यंत अनुभव त्यांनी दिलेला आहे लोकांना. इथून पुढेही लोकांची सेवा करण्यासाठी ते पुढाकार.